पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण। हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरि हरी। जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सजयति सिंधुर्वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरीव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं
जघन निहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। नमो ब्रह्मस्वरूपाय साक्षात् कैवल्यमूर्तये सच्चिदानंदरूपाय ज्ञानेशाय नमोस्तुते। विश्वोद्धारार्थ संभूत साक्षात् वैकुंठनायकः भक्तितत्त्वप्रकाशाय ज्ञानमूर्ते नमो नमः। अलकावती सिद्धपीठे व्यावच्चन्द्रदिवाकरौ सदोदितोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे म्हणती ज्ञानदेव तुम्हारे म्हणती ज्ञानदेव तुम्हारे मज पामराहे काय थोरपण मग पामरा हे काय थोडपण मज पामराहे काय थोरपण मग पामरा हे काय थोडपण पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या साधनेनं तपश्चर्येनं पुण्यस्वरूप झालेल्या या भंडारा डोंगर क्षेत्रावर आज आपण जो कार्यक्रम आरंभ करीत आहोत तो आहे ज्ञानेश्वरी चिंतन। आज ऐतिहासिक दृष्टी आजचा दिवस तसा महत्त्वाचा आहे। आजचा दिवस आहे वसंत पंचमी। वसंत पंचमी याला खूप मोठा इतिहास आहे। सत्ययुगाच्या आरंभी जेव्हा ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, सजीव सृष्टी निर्माण केली, सगळे प्राणी निर्माण केले, परंतु त्या प्राण्यामध्ये अशी गमत होती की कोणी एकमेकाकडे पाहायचे, आवाज कशाचा येत नसायचा। जसं सुरुवातीला चित्रपट येण्याच्या अगोदर मुखपट होते ना, हालचाली दिसायच्या, आवाज काही नसायचा, असे नुसते सजीव माणसं सर्व असायचे। ती अपूर्णता, ती न्यूनता ब्रह्मदेवाच्या लक्षात आली की यांच्यामध्ये असे सुसंवाद साधला जात नाही, कम्युनिकेशनचा अभाव आहे। आणि म्हणून सरस्वती मातेला प्रार्थना केली आणि सरस्वती माता प्रगट झाल्या। तो दिवस म्हणजे आजचा दिवस वसंत पंचमी। सरस्वती मातेनं आपल्याकडचा जो दिव्य विनय
त्या दिव्य वीणेतून सप्तस्वर काढले आणि त्या सप्तस्वरामुळे सृष्टीमध्ये नाद निर्माण झाला. पाण्याचा खळखळ आवाज यायला लागला, वाऱ्याच्या वाहण्याचा आवाज यायला लागला, माणसांना बोलता यायला लागलं, एका संगीत निर्माण झालं, ध्वनिशास्त्र निर्माण झालं. आणि तो दिवस जो आहे तो आजचा दिवस आहे. सरस्वती माता जेव्हा प्रगट झाल्या, हा सरस्वती मातेचं वर्णन आपण करतोय, मगाशी केलंय, की ज्यांच्या हातामध्ये स्फटिक माळ आहे, पांढरी शुभ्र वस्त्र धारण केलेले आहेत, पांढऱ्या शुभ्र कमलावर आरूढ झालेले आहे, एका हातामध्ये वीणा आहे. अर्थात सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे, विद्येची देवता आहे. म्हणून सरस्वती मातेच्या एका हातामध्ये पुस्तक आहे जे ज्ञानाचं प्रतीक आहे, एका हातामध्ये माला आहे, स्फटिक माला आहे, ते दिव्य मंत्राचं प्रतीक आहे, एका हातामध्ये वीणा वादन चाललेलं आहे, ते संगीत शास्त्र आणि ध्वनीचं प्रतीक आहे. अशा सर्व गुणांनी युक्त सरस्वती माता प्रगट झाल्या. तो दिवस सत्ययुगाच्या आरंभीचा, तो म्हणजे आजचा माघ शुद्ध पंचमी अर्थात वसंत पंचमी. आणि याच मुहूर्तावर आपल्या वारकरी संप्रदायाचा इतिहास महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी अवतीर्ण झाले, प्रगट झाले, तोही दिवस आजचाच आहे. आजच्या या दिवशी हा भंडारा डोंगर ट्रस्टचा कार्यक्रम सुरू होतोय. मला वाटतं हा खूप मोठा योगायोग आहे. तुकोबारायांचा जन्मदिन ते तुकोबारायांचा अनुग्रह दिन असा या सप्ताहाचा प्रवास आहे. आरंभ जन्मदिनी आहे आणि समारोप पुढे एकादशी येत असल्यामुळे द्वादशीला काल आहे, असा हा कार्यक्रम आहे. आणि आज या तुकोबारायांच्या पुण्यभूमीमध्ये जेव्हा ट्रस्टचं प्रतिनिधी मंडळ आमच्याकडे आलं, तेव्हा त्यांनी विनंती केली की ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर काहीतरी बोलावं, ज्ञानेश्वर निरूपण करावं, असं त्यांचा आग्रह होता. आता म्हटलं ज्ञानेश्वरीवर निरूपण करायचं, ते निरूपण 8 दिवसात आटोपणार नाहीये, विषय मोठा आहे, वास्ट विषय. पाठीमागे ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये जेव्हा आम्ही ज्ञानेश्वरी निरूपण केलं, जवळजवळ 3.5 वर्षापेक्षा अधिक काळ गेला, 3.5 ते 4 वर्षाचा काळ गेला. दररोज 1 तास, कधी 5-7 व्हायच्या, कधी 10-12 व्हायच्या, असा तो काळ होता. तेव्हा निरूपण या अर्थाने आपल्या इथं चिंतन मांडता येणार नाही. आपण थोडंसं भावात्मक चिंतन, ज्ञानेश्वरी तत्वचिंतन या दृष्टीने मांडूया, असा विषय आमच्या चर्चेतून ठरला गेला आणि त्याची सुरुवात आज होते. तुकोबारायांच्या या तपोभूमीमध्ये, साधना भूमीमध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन मला वाटतं तुकोबारायांच्या नक्कीच आवडीचा विषय असावा. कारण तुकोबारायांनी ज्ञानेश्वरीचे खूप मोठे पारायणे केलेले आहेत. म्हणून गाथेतील अभंगावर ज्ञानेश्वरीच्या सिद्धांताचा, ओव्यांचाही प्रभाव असल्याचं आपल्या लक्षात येतं. याहीपेक्षा असं आहे, ज्ञानेश्वरी आणि गाथा शब्द वेगळे आहेत, परंतु आशय मात्र एक आहे, सिद्धांत एकच आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, इथं तुकोबारायांच्या या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं, मला तर असं वाटतं तुकोबारायांचं आणि ज्ञानोबारायांचं नातं खूप जवळचं आहे. किती जवळचं आहे? तुकोबाराय मागच्या अवतारामध्ये कोण होते? नामदेव महाराज होते. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा इथोनिया. तेव्हा तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबारायांची जी आत्मीयता आहे ती कायम होती. जेव्हा त्यांना वाटायचं की ज्ञानोबारायांचं दर्शन घ्यावं, देहूहून निघायचे. आळंदी किती अंतर आहे? दुपारपर्यंत आळंदी दर्शन घ्यायचे, ज्ञानोबारायांच्या समाधीशी हितगुज व्हायचं आणि पुढे निघून यायचे. नामदेव महाराज तुकोबारायांच्या रूपाने अवतीर्ण झाल्यानंतर ज्ञानोबारायांना सुद्धा हे माहिती होतं. म्हणून धरणेकऱ्याच्या प्रकरणामध्ये ज्ञानोबारायांनी जो संदेश दिला त्यामध्ये हाच दिला, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, जो का अवतार नाम याचा, जो का अवतार नाम याचा, जो का अवतार नाम याचा.
श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जो का अवतार नाम याचा जो का अवतार नाम याचा जो का अवतार नाम याचा तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जो का अवतार नाम याचा जो का अवतार नाम याचा जो का अवतार नाम याचा धरणेकऱ्याला ज्ञानोबरायांनी जेव्हा तुकोबरायांच्याकडे पाठवलं तेव्हा तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये याची अधिकच साक्ष पडली आणि म्हणून तुकोबरायांना जेव्हा ज्ञानोबरायांची भेटीची उत्कंठा निर्माण व्हायची तेव्हा ती आळंदीला जायचे, दर्शन करून ते पुन्हा यायचे. एकंदरीत पाहिल्यानंतर ज्ञानोबरायांचं आणि तुकोबरायांचं हे असंही एक नातं आहे. आणि दुसरे एक आणखी नातं सांगू का तुम्हाला? तुकोबरायांची गुरु परंपरा जी आहे ती ज्ञानोबरायांची आणि तुकोबरायांची एकच गुरु परंपरा आहे. ज्ञानोबरायांची गुरु परंपरा सर्वांना माहिती आहे. भगवान शंकरांनी पार्वती मातेला जे तत्वज्ञान कथन केलं, पार्वती मातेला सांगत असताना मकरोदरामध्ये अर्थात मासळीच्या पोटामध्ये गुप्त असणाऱ्या मत्स्येंद्रनाथांनी ते अवगत केलं. मत्स्येंद्रनाथ सनाथ झाल्यानंतर त्यांनी त्याच तत्वज्ञानाचा उपदेश त्यांचे समकालीन आणि कृपापात्र शिष्य गोरक्षनाथ महाराजांना केला. गोरक्षनाथ महाराजांनी त्याच तत्वज्ञानाचा उपदेश त्यांचे समकालीन आणि कृपापात्र शिष्य गहिनीनाथांना केला. गहिनीनाथांनी काही कालाच्या प्रतीक्षेनंतर तेच तत्वज्ञान ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या गुहेत निवृत्तीनाथ महाराजांच्या स्वाधीन केलं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी तेच तत्वज्ञान ज्ञानोबरायांना दिलं. इथपर्यंतची परंपरा आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण हरिपाठामध्ये गुरु परंपरेचे अभंग आपण नेहमी म्हणतो. आदिनाथ उमा बीज प्रकटली मत्स्येंद्राला धरी सहज स्थिती तेची प्रेममुद्रा गोरक्षाधली पूर्ण कृपा केली गई. किंवा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या शेवटी सुद्धा हीच परंपरा सांगितली. ज्ञानोबराय तिचं वर्णन करतात. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा तू मकरोदरी गुप्तू होता तयाच्या हातू पैठे झाले. तिथेही ती परंपरा सांगितलेली आहे. परंतु आपल्याला ही परंपरा ज्ञानोबरायापर्यंतच माहिती आहे. त्याच्यापुढे परंपरा कुठे गेली? तिथं खंडित झाली नाही, तिचं सार्वत्रिकीकरण जरूर झालंय, परंतु ती परंपरा सुद्धा त्या निमित्ताने पुढे गेलेली आहे ना. ही परंपरा आदिनाथापासून ज्ञानोबरायापर्यंत आली. ती एक शिष्य एक गुरु हा रुढला साच व्यवहारू तो मतप्राप्ती प्रकारू जाणावया ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणून त्याच परंपरेनं जेव्हा हे तत्वज्ञान पुढे संक्रमित होत गेलं, ज्ञानोबरायांचे शिष्य सच्चिदानंद बाबा, नेवाशाचा इतिहास नजरेसमोर आणा. सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं आणि नुसतं जिवंत करून सोडून दिलं नाही, ज्ञानेश्वरीचं लेखक त्यांना बनवलं. एवढा मोठा मान त्यांना दिला. त्या सच्चिदानंद बाबांचे शिष्य विश्वंभर योगी, विश्वंभरनाथांचे शिष्य जे आहेत ते राघव चैतन्य, राघव चैतन्याचे शिष्य केशव चैतन्य, केशव चैतन्याचे शिष्य बाबाजी महाराज चैतन्य आणि बाबाजी महाराज चैतन्याचे शिष्य जगद्गुरु तुकोबाराय. म्हणजे जी परंपरा ज्ञानोबरायांची आहे त्याच परंपरेने पुढे तुकोबाराय त्या परंपरेच्या कलशस्थानी विराजमान व्हावेत म्हणून गुरु परंपरेच्या नात्याने जरी पाहिलं तर ज्ञानोबरायांचे आणि तुकोबारायांचे संबंध अतिशय जवळचे आहेत, नातं अतिशय जवळचं आहे. तेव्हा मला असं वाटतं आज तुकोबारायांच्या या दरबारामध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन सुरू होत असताना तुकोबारायांना सुद्धा नक्की आनंद झाला असेल. ज्ञानेश्वरी तत्वचिंतन
हा विषय तसा तत्वज्ञानाचा विषय आहे, कठीण विषय आहे. एखाद्या ग्रंथाचं वाचन करणं, पारायण करणं, त्याचं अर्थविवरण पाहणं हे वेगळं आहे आणि त्याचं तत्वचिंतन करणं हा विषय थोडासा वेगळा आहे. कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथच मुळात तत्वज्ञान प्रचूर आहे, तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. तेव्हा अशा ग्रंथाचं आपण पारायणे करतो, ज्ञानेश्वरीच्या पारायणे होतात, ज्ञानेश्वरीचे आपण निरूपण ऐकतो, त्याच्यावर प्रवचन आपण ऐकतो, नाही का, श्रवण करतो. याहीपेक्षा शैक्षणिक विभागामध्ये ज्ञानेश्वरीचं संशोधनही केलं जातं. तत्वज्ञानामध्ये ज्ञानेश्वरीचं तत्वचिंतन केलं जातं आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरीची अनुभूती घेतली जाते. म्हणून नामदेव महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, नुसता ग्रंथ वाचून ठेवू नका, एखादी तरी ओवी अनुभवावी ना. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एक तरी होई अनुभवावी, एक तरी होई अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ ज्ञानेश्वरी, एक तरी होई अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी शब्दाचा अर्थ किमान एक, कुठली तरी एक ओवी तुम्ही अनुभवू शकता, याचा अर्थ हा ग्रंथ अनुभूतीचा आहे. म्हणून एकंदरीत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे तो ज्ञानोबरायांची परिपूर्ण कृती आहे. ज्ञानेश्वरीवर चिंतन आरंभ करण्याच्या पूर्वी या ग्रंथाची श्रेष्ठता, ग्रंथाची भूमिका, ज्यांनी ग्रंथ सांगितला नाही का त्यांचा अधिकार आणि ज्यांनी त्या काळामध्ये ग्रंथ ऐकला त्यांची योग्यता, या गोष्टीचं थोडंसं चिंतन ओझरतं का होईना करणं गरजेचं आहे. कारण एखाद्या ग्रंथाची पार्श्वभूमी जर आपल्या ध्यानात आलेली नसेल तर पुढचं विवेचन ध्यानात येईलच सांगता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वरीची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वरी कुठल्या वातावरणामध्ये निर्माण झाली हे अगोदर पाहणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय जेव्हा अवतीर्ण झाले तत्कालीन परिस्थिती काय होती, धार्मिक परिस्थिती, आध्यात्मिक परिस्थिती नेमकी काय होती, त्याचं वर्णन ज्ञानोबरायांच्या आरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी, या जगातलं ज्ञान त्या काळामध्ये लुप्त झालेलं होतं. लोपणं शब्दाचा अर्थ नष्ट होणं असं नाही, लोपणं या शब्दाचा अर्थ अदृश्य होणं. कारण सूत्र आहे प्रसक्त स्या दर्शनम लोपसौद्यम स्याद. जी गोष्ट प्रसक्त आहे, प्रसक्त शब्दाचा अर्थ विद्यमान आहे परंतु दिसत नाही, तिचं अदर्शन झालेलं आहे. द थिंग इज एक्झिस्टंट बट इट डझंट ॲपियर. गोष्ट जी आहे ती अस्तित्वात आहे परंतु तिची प्रतीती येत नाही, त्याला म्हणायचं लोपः, तस्य लोपः. म्हणून ते ज्ञान सर्वसामान्यांच्या दृष्टीआड गेलेलं होतं, अर्थात त्याचा लोप झालेला होता. त्या ज्ञानाची पुनःस्थापना करण्यासाठी वा प्रगटीकरण करण्यासाठी विशेषत्वाने ज्ञानोबरायांना इथं यावं लागलं. काम काय आहे, ज्ञानाचं नाही का पुनर्प्रकाशन करायचंय. मग आता ज्ञानाचं पुनर्प्रकाशन करण्यासाठी अज्ञानी माणसांचं काम असेल काय, तेव्हा तेही काम ज्ञानोबरायांचं. बरं, ज्ञानाचं पुनर्प्रकाशन करण्यासाठी दुसरं कुठलं तरी पुस्तक चालेल का, नाही, तो ग्रंथ सुद्धा ज्ञानेश्वरी नाही का. म्हणून ग्रंथाचंही नाव, ज्ञानोबरायांचंही नाव, या सर्व गोष्टीतून ज्ञानोबरायांचा ग्रंथ प्रकाशनाच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो विशेष रूपाने या ठिकाणी समोर दिसतोय.
जेव्हा पैठणला रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, काही काळ तिथं वास्तव्य या भावंडाचं झालं. विठ्ठलपंतांचे जे मामा होते त्यांच्या वाड्यातच ही सर्व मंडळी राहायला असायची. हे करत असताना गीता संभोखिनी जवळी असे असं नामदेव महाराज वर्णन करतात. श्रीमद भगवद्गीता जी आहे ती ज्ञानोबरायांच्या नेहमी जवळ असायची. याचा अर्थ भगवद्गीतेवर ज्ञानोबरायांचं तेव्हापासूनच निश्चय झालेला असेल की यावर आपण भाष्य तयार करू शकतोय. त्या काळामध्ये तिथं कथा झाल्या, कीर्तनं झाली आणि तिथला मुक्काम जेव्हा हलवला तेव्हा ही संत मंडळी तिथून थेट नेवाशाला आली. आणि नेवाशाला आल्यानंतर ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिण्याचा निर्णय घेतला. खूप मोठा प्रसंग आहे. पण ज्ञानेश्वरी तिथं पंडिताच्या ताफ्यामध्येच का लिहिली नाही? पैठणला तर जाणकार लोक होते, विद्वान लोक होते. कारण पैठणची मान्यता त्या काळामध्ये दक्षिण काशी अशी होती. उत्तर काशी जी आहे उत्तरेमध्ये आहे आणि ही दक्षिण काशी आहे. कारण इथं गंगा पण आहे आणि गंगेच्या कडेला त्या ठिकाणी याला काशी म्हटलं जातं. आता आपण जेव्हा हिमालयामध्ये जातो तेव्हा उत्तराखंडमध्ये तिथे एक उत्तर काशी आहे. गंगोत्रीला जाताना अलीकडे लागते. जे कोणी गेले असतील त्यांना माहिती असेल. त्यालाही उत्तर काशी म्हणतात. ही वाराणसी आहे तिला काशी म्हणतात आणि हिला दक्षिण काशी म्हणतात. असा भेद आहे. तर तिथं उत्तराखंडमधले जे लोक आहेत त्यांनी आम्हाला त्याचा तर्क सांगितला की त्या बाकीच्या काशा खऱ्या काशा नाही आहेत, आमची काशी खरी काशी आहे. आता मी म्हटलं ठीक आहे, आता ऐकून घेतल्याशिवाय काही पर्याय नसतो. म्हटलं कशावरून? तेव्हा त्यांनी सांगितले, पा इथं भगवान शंकर पण आहेत, इथं गंगा पण आहे आणि इथं हिमालय पण आहे. वाराणसीला गंगा आहे, भगवान शंकर आहे, पण हिमालय नाही म्हटले. आता त्यांचा तर्क तसा युक्तियुक्त होता. मी म्हटलं आमच्या पैठणला तर मग तर भगवान शंकरही नाहीत आणि हिमालयाचा तर संबंधच नाही, नाही का? भगवान शंकराचं एखादं प्राचीन देवालय पैठणमध्ये आहे असं काही पाहण्यात आलेलं नाही, आढळलेलं नाही. फक्त केवळ ती विद्वज्जनांची विप्रवरांची भूमी असल्यामुळं तिला दक्षिण काशी म्हणून संबोधलं गेलं. आणि गोदावरी जी नदी आहे तिला आपण गंगा म्हणतो, म्हणून ती गंगा नदी त्या ठिकाणी आहे. ज्ञानोबरायांना त्या विद्वानांना पंडितांना प्रभावितच करायचं असेल तर मला वाटतं ज्ञानेश्वरी त्यांनी तिथंही सांगितली असती, परंतु त्यांना ते क्षेत्र तेवढंसं अनुकूल वाटलेलं नाही आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी नेवाशाची निवड केली. नेवाशाची निवड का केली? नगर जिल्हा हा तसा नाथ संप्रदायाचा बालेकिल्ला आहे. आपण पांढरीच्या पुलापासून जो डोंगर आहे तो डोंगर सर्व गर्भगिरीचा डोंगर आहे. नवनाथ ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. तिथं आपण त्या पांढरीच्या पुलाच्या वर पाहिलं तर गोरक्षनाथांचं स्थान आहे. थोडंसं खाली गेल्यानंतर करंजीच्या बाजूला वृद्धेश्वर आहे. वृद्धेश्वरच्या जवळच वर मत्स्येंद्रनाथांचं स्थान आहे, त्याला मायंबा म्हणतात, सावरगावमध्ये येतं. थोडंसं खाली 4-5 किलोमीटर मढी कानिपनाथांचं स्थान आहे. आणखी पुढे तिकडं खाली येवलवाडी तिथं जालिंदरनाथाचं स्थान आहे. बाजूला गहिनीनाथांचं स्थान आहे. आणखी अलीकडे अडबंगनाथांचं स्थान आहे. म्हणजे बहुधा सर्वच नाथ जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी साधना केली, काहींनी समाधी घेतलेली आहे. आणि ज्ञानोबरायांची गुरु परंपरा ही नाथ संप्रदायाची असल्यामुळं मला असं वाटतं नेवाशाच्या ठिकाणीच ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा निर्णय घेतला. आणि दुसरा एक भाग असा आहे की ज्ञानोबरायांना याची जाण झाली की पूर्वी एकदा आपण इथं अमृत वितरण केलेलं आहे. अमृत वितरण कुठं केलेलं आहे? नेवाशाला केलेलं आहे. इतिहास खूप मोठा आहे. दुर्वासाच्या शापामुळे इंद्राची सर्व संपत्ती क्षीरसागरामध्ये पडली गेली. देव श्रीहीन झाले आणि नंतर त्यांनी आसुराशी संगनमत करून, कॉम्प्रोमाइज करून समुद्र मंथन करायचं ठरवलं. आसुरांना थोडं सांगितलं, अरे बाबांनो म्हणले समुद्रामध्ये अमृत आहे, तुम्हाला आम्ही काही अमृत देऊ, काही हरकत नाही. असुर तयार झाले आणि समुद्र मंथन करण्याचं त्यांचं निश्चित झालं. आता समुद्र मंथन करायचं म्हणजे एवढी मोठी रवी कुठून आणायची? म्हणले आहे व्यवस्था, मंद्राचळ नावाचा पर्वत आहे. बरं त्याला दोर कुठला आणायचा? वासुकीला आणू म्हटले आपण, नाही का? ते आणलं आणि मग समुद्र मंथन सुरू झालं. मी कथेचा जास्त विस्तार करत नाही. आणि तिथं जसे जसे रत्न निघाली त्या रत्नावर आपला पूर्वसिद्ध अधिकार दाखवून देवांनी जवळजवळ ती रत्न पळवलीच असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ऐरावत निघाला. इंद्र म्हणला हे आमचं वाहन आहे, खाजगी वाहन आहे आमचं. बरं ठीक आहे, तुमचं घेऊन जा. पारिजातक निघाला. म्हणले हा आमचा स्वर्गीय दैवी वृक्ष आहे. बरं जा घेऊन. लक्ष्मी निघाली. आता लक्ष्मीवर कोण हक्क सांगणार आहे?
लक्ष्मी मातेनं सरळ जाऊन भगवान श्री विष्णूंना वरलं. असे बरेचसे जे रत्न आहेत देवांनी आपला पूर्वसिद्ध अधिकार दाखवून ती हस्तगत केली. शेवटी मदिरा निघाली त्यातून. तेव्हा देवराक्षांना म्हटले तुम्ही घ्या ना थोडासा प्रसाद. आणि त्यांना तो प्रसाद दिला. बरं म्हटले जरा थोडंसं आणखीन उत्साह वाढेल. अजूनही म्हटतं त्यांची अनुयायी आहेतच पुढे. उत्साह वाढण्यासाठी शिणभाग घालवण्यासाठी तो प्रसाद घेतात लोक ते. आणि जेव्हा अमृत निघालं, आता काही रत्न मी सोडून देतो. अमृत निघाल्यानंतर धन्वंतरी जेव्हा अमृत कुंभ घेऊन तिथं प्रकट झाले तेव्हा राक्षसांनी झडप मारून त्यांच्या हातातून तो अमृत कुंभ हिसकावून घेतला आणि पळायला लागले. देव त्यांच्या मागे पळायला लागले. अरे म्हटले अमृत जर यांच्या ताब्यात गेलं तर अवघड काम होईल. ते यांच्या हातातून हिसकावून घ्यायचे, हे त्यांच्या हातातून हिसकावून घ्यायचे. आता हे समुद्र मंथन नेमकी कोणत्या किनाऱ्यावर कोणत्या तटावर झालं याचा निश्चित इतिहास उपलब्ध नाहीये. परंतु ही पळापळी कुठपर्यंत गेली याचा मात्र निश्चित इतिहास आहे. ही पळापळी गेली नेवाशापर्यंत, नगर जिल्ह्यातील नेवाशापर्यंत. देवाने सर्वांतर्यामी भगवंताला प्रार्थना केली की देवा हे जर अमृत असुरांच्या ताब्यात गेलं तर असुर अजरामर होतील, अजेय होतील, स्वर्गावर आधिपत्य गाजवतील आणि देवाला काही स्थान राहणार नाही. स्वकार्य कुशला हा सुराहा असं श्रीमद भागवतामध्ये देवांना विशेषण दिलेलं आहे. आपलं कार्य साधण्यामध्ये जे कुशल आहेत अशा देवानी भगवंताला प्रार्थना केली आणि भगवंत त्या ठिकाणी मोहिनी रूपामध्ये अवतीर्ण झाले. ते ठिकाण श्री क्षेत्र नेवासा. मोहिनी हा शब्द आहे संस्कृत मधला मोह धातू आहे. मोह मुह्यती याचा अर्थ मोहित करणे, आकर्षित करणे, भुरळ पाडणे असे त्याचे अर्थ होतात. मोहिनीचं रूप असं काही विलक्षण होतं आणि तेजस्वी होतं की सर्व देव आणि राक्षस त्या मोहिनीकडेच पाहत राहिले. अमृतावर कोणाचंच लक्ष राहिलं नाही. तुम्ही कुठले आहे, कुठून आले, इकडं इकडे कुठं चालले असे काहीतरी विचारायला सुरुवात केली. काही राक्षसांनी तर विचारलं तुमचं लग्न झालं का, नाही का. आता काहीतरी गमती सुरू झाल्या. तेव्हा त्या मोहिनी मातेनं सांगितलं हे पहा तुम्ही तर चांगले लोक दिसता परंतु काय चाललं काय, तुमचा गोंगाट काय, गोंधळ काय आहे. मग त्यांनी आपापली बाजू मांडली. राक्षस म्हणाले अमृत आमचं आहे, देव म्हणाले अमृत आमचं आहे आणि त्याच्यासाठी आमची भांडणं चाललेली आहेत. तर याचा न्याय निवाडा तुम्ही करा. काहींनी सांगितलं तुम्ही हे आम्हाला वाटून द्या. तेव्हा मोहिनी भगवंताने सांगितलं म्हटले पहा तुम्हीच आपापसामध्ये वाटून घ्या. म्हटले आमच्यात जर वाटप झाली असते तर मग इथपर्यंत भांडणं कशासाठी आली असते. तेव्हा मोहिनीने सांगितले म्हटले तुम्ही थकलेले आहात, दमलेले आहात, तुमचे चेहरे म्लान झालेले आहेत, तुम्ही नदीमध्ये स्नान करून या आणि मग अमृत वितरणाचा आपण कार्यक्रम करूया. हे तुमचं अमृत घेऊन जा. नाही नाही म्हटले हे तुमच्याजवळ ठेवा. जेव्हा एखादा माणूस म्हणतो ना हे घेऊन जा आम्हाला काही गरज नाही, बऱ्याच वेळा त्यालाच त्याची गरज असते. तुम्ही तुमचं घेऊन जा. नाही म्हटले आता तुमच्याकडेच राहू द्या. स्नान करून आले. प्रवरा नदी त्या ठिकाणी आहे आणि प्रवरेच्या त्या वाळवंटामध्ये दोन पंक्ती बसल्या. एका बाजूला राक्षस, एका बाजूला देव. त्या दोन राक्षस जरा बिलंद्र होते, राहू आणि केतू. म्हटले कदाचित हे देवांचं तर काही कटकारस्थान नसेल ना, म्हणून त्यांनी जरा वेश परिवर्तन केलं, चांगला मेकअप केला आणि देवाच्या पंक्तीमध्ये येऊन बसले. मोहिनी भगवंताने नृत्य करता करता अमृताचं वितरण देवाच्या पंक्तीला करावं, अमृत कुंभ गायब करावा, नृत्य करता करता मदिरेचा कुंभ काढावा, मदिरा राक्षसांना द्यावी, असं सर्व चाललेलं असताना देवाच्या पंक्तीमध्ये देवाच्या रूपाने बसलेले जे राहू केतू आहेत त्या राहूच्या हातावर अमृत दिलं आणि अमृत मिळाल्यानंतर सूर्याने आणि चंद्राने ओळखलं. अरे म्हटले हे देव नाही आहेत. देवाला खुणवलं, देवा देवा ते राक्षस आहे, देव नाही असं म्हणून सर भगवंताने सुदर्शन चक्र लगेच काढलं आणि याने तोंडाला लावलं अमृत राहूने. परंतु सुदर्शन चक्राने भगवंताने त्याचा शिरच्छेद केला. ही कथा घडली नेवाशाला. आता गंमत अशी आहे, अमृत प्राप्त झाल्यानंतर मनुष्य अमर व्हायला पाहिजे का मरायला पाहिजे? नियमाने अमर व्हायला पाहिजे. परंतु ज्ञानोबऱ्या सुद्धा तेथ अमरत्वा ओगरिले, अमृत वाढलं परंतु परी ते मरणाची लागी झाली जिया परी. राहूच्या बाबतीमध्ये अमृत हे मरणाला कारणीभूत ठरलं असं ज्ञानोबा तिथं वर्णन करतात. परंतु ज्ञानोबा यांना हा भाव लक्षात आला की त्या मोहिनीच्या अवतारामध्ये
आपण जे अमृत वाटप केलेलं आहे, अमृत वितरण केलेलं आहे, ते थोडंसं भेदाने केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण भेदभाव केला. देवांना आपण न्याय दिला आणि राक्षसावर काय केलं, आपण अन्याय केलेला आहे. म्हणून तिथलं ते अमृत वितरण जे आहे ते वैषम्य सूचक आहे, त्याच्यामध्ये विषमता आहे. परंतु आता आपला या ठिकाणी अमृत वितरण करायचंय, परंतु ते अमृत नाही, आता ज्ञानामृताचं वितरण करायचंय. आणि या ज्ञानामृत वितरणामध्ये आता कुठल्याही प्रकारचा भेद न करता, विषमता न करता सर्वांना सारखेपणाने अमृत वितरण करायचं. अबाल सुबोधे ओवियेचेनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरी गुंफिली. त्यानुसार वर्णन करतात अबाल सुबोधे. अबाल या शब्दाचा अर्थ लहान मुलापासून, सुबोध शब्दाचा अर्थ मोठ्यापर्यंत. हे अमृत वितरण जे आहे आपल्या इथं करायचं. आणि म्हणून ज्ञानोबरांनी सच्चिदानंद बाबांची अंत्ययात्रा चालली असताना त्यांच्या पत्नीला जो आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, त्याची सत्यता सिद्ध करून, अर्थात सच्चिदानंद बाबांना पुनर्जीवित करून त्यांना लेखक बनवलं आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लेखनाचा कार्यक्रम आरंभला. म्हणजे पहा, हे जे ज्ञान आहे हे ज्ञानामृत हे त्या अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट, याचा लेखक सुद्धा कोण आहे, जो मेलेला परंतु पुन्हा जिवंत केलेला आहे. आणि सांगणारे ज्ञानोबराय कोण आहेत, महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून ज्ञानोबराय महाविष्णूची अवतार आहेत. बरं, आपण पाहतो ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी वयाच्या कुठल्या वर्षी लिहिली, 16व्या वर्षी, बरोबर नाही. मग 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी आपण आताच्या थोडंसं हिशोबाने जर पाहिलं तर आता एखादं मूल सज्ञान होण्यासाठी वयाची किती वर्ष उलटावी लागतात त्याला, नाही का. एखादं लहान मूल असतं की नाही, लहान मूल आई वडिलांना त्रास देतं, भावंडाला त्रास देतं, त्याला काही कळत नाही. कधी आईला लाथ मारेल, कधी वडिलांना त्रास देत आहे. आपण म्हणतो जाऊ द्या, ते लहान आहे, अज्ञानी आहे, त्याला कळत नाही, ना समज आहे असं आपण म्हणतो. ही अज्ञानावस्था साधारणतः किती वर्षापर्यंत असते आपल्याकडे, ते शहाणं कधी होतं. आता कोणी 5 म्हणतील, कोणी 10 म्हणतील, परंतु गव्हर्नमेंटला जे मत अद्यावृत आहे त्या नियमाने पाहिलं तर 18 वर्षापर्यंत ते सज्ञान होत नाही. कधी कधी एखाद्या मुलाचे वडील जर गेले तर त्याची ती जमीन त्या मुलाच्या नावावर करताना अज्ञान पालक म्हणून दुसऱ्याचं नाव, आईचं वगैरे नाव असतं. हे अज्ञान पालकत्व कधी कमी केलं जातं, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. तुम्हाला मतदानाचा अधिकार कधी मिळतो, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. यापेक्षा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळतं. म्हणजे 18 वर्ष वयाची उलटल्याशिवाय कोणतीही लहान व्यक्ती, अज्ञान व्यक्ती सज्ञान होत नाही, बरोबर ना. मग ज्ञानोबरांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी कोणत्या वयात लिहिली, आता बोलता येणार नाही. लक्षात का, आता बोलता येणार नाही. का नाही, कारण उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आलेलो टांगणी चांग देव. जे उपजताच ज्ञानी आहेत त्यांना वयाची 18 वर्ष उलटायची वाट पाहायची गरज नाही. तैशी दशेची वाट न पाहता
वयसीची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी जयाते. ज्ञानोबराय 6व्या अध्यायामध्ये योगभ्रष्टाचं वर्णन करताना सांगतात, विशिष्ट दशेची वाट न पाहता वैशेच्या योग्य गावाला न येता बाळपणीच ज्यांना सर्वज्ञता वरते असं ते अद्वितीय व्यक्तिमत्व, त्यांना 18 वर्ष पार करायची गरज काय. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. मला वाटतं वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी 16 पंचे जरी केलं, 16 पंचे हा एवढे वर्ष उलटले तरी कळेलच असं सांगता येत नाही. असा तो ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये तत्वज्ञान प्रचुरत आहे. तो ग्रंथ ज्ञानोबरांनी श्री क्षेत्र निवासा या ठिकाणी लिहून पूर्ण केला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहित असताना ज्ञानोबरांच्या समोर जी श्रोते मंडळी आलेली होती, ज्ञानोबरांनी त्या श्रोते मंडळींना एक थोडीशी प्रार्थना केली की बाबांनो, मी आता श्रीमद भगवद्गीतेवर यथार्थ भाष्य करण्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहित आहे. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ कोणासाठी सांगितला? अर्जुनासाठी सांगितला. कोणी सांगितला? भगवान श्रीकृष्णांनी सांगितला. भगवान श्रीकृष्णाचे जे अवतार तेच ज्ञानोबा आहे. इथं वक्त्याची जोड बसली की नाही? भगवान श्रीकृष्णाचे अवतार तेच ज्ञानोबा आहे. कारण भगवान श्रीकृष्णाचा जो जन्मदिन आहे श्रावण कृष्ण अष्टमी, ज्ञानोबा यांचा जन्मदिन पण तोच आहे. वेळ मध्यरात्रीची तिकडेही, इकडेही मध्यरात्रीची वेळ, बिलकुल त्याच्यामध्ये समानता. म्हणून आता सांगणारे जे आहेत ते महाविष्णूचे अवतार आहेत, परंतु ऐकणारे मात्र अर्जुनाच्या योग्यतेचे असावेत, ही संकल्पना गृहीत धरून ज्ञानोबांनी त्या श्रोत्यांना विनंती केली. अहो अर्जुनाची पांती परिसरण्याची योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अर्जुनासारखी ज्यांची योग्यता आहे त्यांनी कृपा करून अवधान द्या, लक्ष द्या. ही जर योग्यता तुमच्याकडे नसली तर तुम्ही उठून चालायला लागले तरी काही हरकत नाही, असा त्यातला भाव सूचित होतो. अर्जुनाची एवढी मोठी योग्यता होती. अर्जुनाच्या योग्यतेबद्दल किती वर्णन करावं. मला वाटतं महाभारतामध्ये व्यासांनी जेवढं वर्णन केलं नसेल तेवढं वर्णन ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. अर्जुन कसा होता? सुमनु आणि शुद्धमती, जो अनिंदको अनन्यगती, म्हणून गौप्यही तया प्रती चावळीची सुखे. जो सुमन म्हणजे ज्याचं मन चांगलं आहे, सुमती ज्याची मती म्हणजे बुद्धी चांगली आहे, ज्याच्यामध्ये अनन्यता आहे. अनन्यता शब्दाचा अर्थ अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता, इतर अन्य आश्रयांचा परित्याग करून एकनिष्ठेने राहणं, ही अनन्यता अर्जुनाच्या ठिकाणी होती. म्हणून अर्जुनाने देवाला विनंती केली, देवा इथं गुरु भक्त भरपूर असतील परंतु मला कोणाचं घेणं देणं नाही, मला फक्त तुम्हीच सांगा, तुमच्याकडून मी ज्ञान ऐकणार आहे. ही अर्जुनाची कनिष्ठा होती. म्हणून भगवंताने अर्जुनाच्या जवळ ह्या गुह्य तत्वज्ञानाचं प्रकटीकरण केलं. आणखी ज्ञानोबांनी खूप मोठं वर्णन केलेलं आहे. युद्धभूमीवर एकाग्र चित्त होणं शक्य आहे का? आता आपण मंडपामध्ये शांत बसलेलो आहोत, मी सांगतोय, तुम्ही ऐकताय, कुठला विक्षेप नाही, आवाज नाही. परंतु युद्धभूमीवर ज्या ठिकाणी हातात धनुष्य घेऊन बाण लावलेले आहेत, सावध सावध एकमेकाकडे पाहून ओरडत आहेत. एवढंच नाही, आपापल्या प्रतिस्पर्धी शत्रूंना पाहून त्वेष वाढलेला आहे. अशा त्वेषामध्ये कोण शांत चित्ताने ऐकणार आहे? परंतु ज्ञानोबा वर्णन करतात, भगवान श्रीकृष्णाने जेव्हा गीता सांगायला सुरुवात केली तेव्हा अर्जुनाने ते ऐकलं असं म्हणत नाहीत. अवधानची अर्जुनाकारे मूर्त झाले. अवधान जे आहे ते अवधानच अर्जुनाच्या निमित्ताने मूर्त झालेलं आहे. आणि पुढे तर ज्ञानोबा असं सांगतात, श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोटू भरूप आहे एकसरा अवघियांचा. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून जो हा तत्वज्ञानाचा प्रवाह बाहेर पडलेला आहे त्याला एकसराने आत्मसात करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती आहे, असं ज्ञानोबा सांगतात. अगस्तींचं चरित्र सर्वांना माहिती असेल. एका आचमनामध्ये ज्यांनी संपूर्ण समुद्र प्राशन केलाय. आपल्याला मला वाटतं ग्लासभर पाणी नीट पिता येत नाही, निम्मा खाली सांडतं, काही कपडे ओले होतात, काही नाकात जाते. परंतु अगस्ती मुनींनी एका आचमनामध्ये संपूर्ण समुद्र प्राशन केला.
तसं ज्ञानोबा सांगतात की अर्जुन हा दुसरा अगस्तीच आहे. युद्धाच्या भूमीवर भगवंताने सूत्रात्मक पद्धतीने सांगितलं जे तत्वज्ञान आहे ते बिलकुल इकडे तिकडे जाऊ न देता सर्वांचं त्याने अतिशय एकाग्रतेने ग्रहण केलेलं आहे. म्हणून ज्ञानोबांना असं वाटलं की तिथं अर्जुनासारखा श्रोता होता, इथं सुद्धा तसे पाहिजेत का नाही लोक आपल्या समोर. म्हणून अहो अर्जुनाची पांती परिसणया जी योग्य होती तीही कृपा करोडी संती अवधान द्यावे. आपल्याकडे खेड्यामध्ये जेव्हा पूर्वी महिला मंडळ जात्यावर दळायचं असं, आता जाते गेले, त्याचं नावच जातं होतं ना, ते जातं गेलं. आता गिरणी आल्या. आता ही पिढी जात्याला ओळखत असेल पण तो पुढच्या पिढीला मला वाटतं सांगावं लागेल की जातं असं असं होतं, असं फिरतंय नाही का. महिला मंडळ जेव्हा दळायला बसतात किंवा बसायच्या पूर्वी तेव्हा असं सांगतात की ते सर्व स्वच्छता वगैरे केल्यानंतर तो जवळचा दगड घ्यायचा आणि त्या खुंट्यावर 2 टोले टाकायचे. कशासाठी? तो दृढ असावा, हलू नये. तुकोबराय वर्णन करतात की नाही, हनोनिया खुंट आधी करावा बळकट. जर मध्येच तो ढिला असता आणि निघाला तर मग काय मध्येच विक्षेप होईल की नाही. त्यासाठी अगोदर तो बळकट आहे की नाही हे निश्चित करावं, यासाठी ती उपाययोजना आहे. तसं ज्ञानोबरायांना सुद्धा वाटलं की समोरची श्रोते मंडळी एकाग्र आहेत का, अधिकार पात्रता युक्त आहेत का. म्हणून ज्ञानोबरांनी त्यांची चाचपणी करण्यासाठी सांगितलं की बाबांनो, अर्जुनाच्या योग्यतेचे तुम्ही असाल तर थांबा, नाही तर तुम्ही निघून गेलात तरी काही हरकत नाही. परंतु अधिकाऱ्यामध्ये किंवा श्रोत्यामध्ये अशी काही चुळबुळ झालेली दिसली नाही. कारण ते जे श्रोते होते ते श्रोते सुद्धा असामान्य श्रोते होते. ज्ञानोबराय गीतेवर तत्वविवेचन करणार आहेत, भाष्य करणार आहेत. ही गोष्ट जेव्हा त्या काळामध्ये संपूर्ण पसरली गेली तेव्हा नाथ संप्रदायाचे जे काही साधू त्या काळात होते ते साधू तिथं ज्ञानेश्वरी ऐकायला येऊन बसले. संत मंडळीच्या माध्यमातून बरीचशी भक्त मंडळी आली, गावातली काही मंडळी आली आणि अशा पद्धतीने ते जे मंदिर त्या काळामध्ये अगदी पूर्ण भरलं. ज्ञानोबांनी विवेचनाला आरंभ केला आणि हे सर्व श्रोते ऐकत होते. मला वाटतं काही वेळी श्रोते जे असतात ना, खेड्यातले श्रोते, ते पोथी ऐकायला जे जाऊन बसतात ते घरच्यांना कंटाळूनच ऐकायला ते जाऊन बसतात. काय तिथं बसलं की पोरं उड्या मारतात, अंगावर कुठे गोंधळ करतात, याचं काय टी व्ही ज्यांना हे ऐकायचं नाही तेच लावून देतात. असं होतं की नाही. त्यापेक्षा आपलं मंदिरात 1-1.5 तास निवांत तरी बसता येतं म्हणून जातात. मग तिथे गेल्यानंतर भेटी गाठी होतात सारख्या वारक्यांच्या, तुमचं कसं आमचं कसं, काय चाललंय नाही का. काही तर महिला तिथं वाती वळायला घेऊन जातात असं सांगतात. बसले असले काहीतरी उद्योग चालू राहिला पाहिजे. तसं ज्ञानोबरांना श्रोत्यांच्या या भूमिका कदाचित ज्ञात असतील, अवगत असतील आणि म्हणून ज्ञानोबरांनी श्रोत्यांना मला असं वाटतं विनंती वजा तंबी दिली, अर्जुनाच्या योग्यतेचे तुम्ही असाल तर थांबा, नाहीतर निघा. जेव्हा 5 अध्याय पूर्ण झाले तेव्हा ज्ञानोबरांच्या 6व्या अध्यायाच्या वेळी ही गोष्ट लक्षात आली की अधिकारी श्रोते आहेत, सामान्य श्रोते नाही. जे अधिकारी येत स्वभावी निष्काम काम, जी ही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग सुखाची कुरुंडी, ते वाचून इथेची गोडी नेनती अनेक. जैसा वायसी चंद्रन ओळखीजे तैसा प्राकृत हा ग्रंथ नेनिजे, आणि हिमांशीची जीवी खाजी चकोराची, तैसा सज्ञानाशी हा ठावो आणि अज्ञानाशी आन गाव. ज्ञानोबाला वर्णन करतात. श्रोतृवर्ग जो आहे तो अधिकार संपन्न आहे, पात्रता संपन्न आहे. ही गोष्ट ज्ञानोबाच्या तिथं लक्षात आली. मग मला सांगा, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या योग्यतेची अपेक्षा करणारे ज्ञानोबा आहे, 5व्या 6व्या अध्यायाच्या नंतर लगेच अधिकारी येतो स्वभावी निष्काम काम म्हणतात. याचा संदर्भ कसा आहे, याचा खुलासा कसा आहे? याचा खुलासा खूप मोठा आहे. श्रीमद भागवतातला थोडासा संदर्भ तुम्हाला सांगतो. जेव्हा व्यासांच्या आज्ञेनं भगवान शंकरांनी शुकदेवाच्या रूपाने त्यांच्या पत्नीच्या पोटी अवतार घेतला, परंतु शुकदेव 12 वर्ष मातेच्या गर्भातच राहिले, बाहेर आले नाही. आणि बाहेर आले ते निघूनच गेले डायरेक्ट. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवीची पळून गेले रे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन करतात, यम प्रवर्जंत मनुपेत मपेत कृत्य द्वैपायनो विरह कातर आजुहाव. यम प्रवर्जंत,
ज्यांचा अजून उपनयन संस्कार झालेला नाही, मातेच्या गर्भातून निघाले आणि निघूनच चालले. व्यासांना असं वाटलं श्रीमद भागवत गीता ही परमहंसाची संहिता ज्यांच्या स्वाधीन करण्यासाठी भगवंताला आपण प्रार्थित केलेलं आहे ते तर अवतीर्ण झाले, परंतु ते आता निघून चालले. म्हणून पुत्रेति तन्मयतयाम, हे पुत्र तू थांब. या तन्मयतेमध्ये असल्याने सर्व भूत हृदय असणाऱ्या शुकाचार्यांनी वृक्षवेलीच्या रूपाने शुकाचार्य व्यासजींना उत्तर दिलेलं आहे. परंतु व्यासजींचा पुत्र मोह. शुकाचार्य पुढे चालले आणि व्यासजी पाठीमागे चालले. एक जवळ एक सरोवर होतं पुढे रस्त्याच्या कडेला. त्या सरोवरामध्ये काही देवश्रिया विवस्त्र होऊन स्नान करत होत्या. आणि जेव्हा शुकाचार्य जवळ चालले, शुकाचार्याच्या अंगावर सुद्धा बिलकुल वस्त्र नाहीये. शुकाचार्य जेव्हा तिथून चालले आणि जेव्हा त्या देवश्रियांनी पाहिलं शुकाचार्यांना, परंतु त्यांना लज्जेचा अनुभव झाला नाही, उलट त्या अगदी निरागस पद्धतीने त्याच्याकडे पाहत राहिल्या. आणि काही वेळाने जेव्हा व्यासजी पाठी बघून आले, व्यासजींना पाहिलं तशा त्या गडबडल्या आणि अंगावर कपडे घेतले. व्यासजींनी विचारलं त्यांना, आज म्हटले माझा तर्णाबांड पोरगा विवस्त्र अवस्थेमध्ये इथून गेला, तुम्हाला त्यावेळेस लज्जाभाव उत्पन्न झाला नाही, आणि मी आज तुमच्या आजोबाच्या वयाचा असताना माझ्याकडे पाहून तुम्हाला ही भावना का निर्माण झाली? तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हटले शुकदेवजी जे आहेत ते निष्काम काम असल्यामुळं त्यांना पाहून आम्ही सुद्धा निष्काम झालो. हा दर्शनाचा प्रभाव आहे. परंतु तुमच्या ठिकाणी त्या भावना आहेत म्हणून तुम्हाला पाहिल्यानंतर आमच्या ठिकाणी सुद्धा लज्जा निर्माण झाली. हा खुलासा त्यांनी केला. तिथं जसं शुकाचार्यांच्या केवळ दर्शनाने देवश्रिया सुद्धा निष्काम झाल्या, तसं मला असं वाटतं ज्ञानेश्वरी श्रवणाच्या रूपाने ज्यांना नित्य ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन होत होतं, त्या दर्शन मात्रानेच यांचा अधिकार बदलला, वाढला, असं म्हणलं काही हरकत नाही. आणि ज्ञानोबरायांना प्रार्थना केली, म्हटले काही हरकत नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा, आम्ही ऐकू. आणि मग ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्ती दासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म आशेष तीची मूर्ती सुवेश जेथ वर्णवपू निर्दोष मिरवतासी. अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. आणि ज्ञानेश्वरी सुरू झाली. ज्ञानेश्वरी ऐकताना ज्ञानोबरांच्या मुखातून जे शब्द येत होते त्या शब्दाचं वर्ण आपण काय करावं? जिथं ज्ञानमूर्ती ज्ञानी भूमिकेवरून ज्ञानेश्वरीचं प्रतिपादन करतात, मला असं वाटतं जे श्रोते समोर असावेत ते खूप मोठे भाग्यवान लोक असावेत. मला तर असं वाटतंय माझं गाव ते जवळच आहे नेवाशाच्या, मीही कुठंतरी कोपऱ्या कापऱ्याला बसलेलो असेल असं मला वाटतं त्या काळामध्ये. म्हणून जन्म जरी तिथं झाला, आज ज्ञानोबरांच्या चरणाजवळ आळंदीला वास्तव्य आहे. हीच त्यांची कृपा, आणखी काय कृपा पाहिजे? आणि त्यांची कृपा आहे म्हणूनच आज इथं बसतो आणि तुम्हाला सांगायला लागलोय मी ज्ञानोबरांचा एक लढीवाळ प्रतिनिधी आहे. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगायला सुरुवात केला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्वज्ञानाचा आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ साहित्याचा आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ व्याकरणाचा आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्व शास्त्रांचा जिथं समन्वय झालेला आहे अशा शास्त्रांचा अर्थात दर्शनाचा हा ग्रंथ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगितली, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अनुभूतीचा आहे, अनुभवाचा आहे. या ज्ञानेश्वरीच्या तत्वविवेचनाचा आपण या ठिकाणी आता क्रमशः विचार करणार आहोत. आज पहिला दिवस असल्यामुळं थोडासा वेळ आपला सुरुवातीला नियोजनामध्ये गेला. उद्यापासून आपली वेळ दररोज दुपारी 4 ते 6 ही वेळ निश्चित असेल. तेव्हा श्रोत्यांनी पारायण संपल्यानंतर लवकरात लवकर येऊन या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आज ज्ञानोबरांच्या कृपेने फक्त ज्ञानेश्वरीचा आरंभ केलेला आहे. उद्यापासून त्याचं चिंतन जे आहे ते आपण यथायोग्य वेळेमध्ये करणार आहोत. ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे
ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम